नमस्कार. अनेक व्यवसायांमध्ये ना आर्थिक व्यवहार सांभाळताना एक प्रकारचा गोंधळ उडतो. तर हा सगळा गोंधळ टाळून फक्त 30 दिवसात ऑटोमेशनच्या मदतीने एकदम स्पष्टता कशी आणायची? चला आज हेच समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हा मॅन्युअल गोंधळ म्हणजे नेमकं काय, ती समस्या समजून घेऊ. मग ऑटोमेशन यावर कसं उत्तर आहे ते पाहू आणि शेवटी या बदलाचा व्यवसायाच्या मोठ्या प्लॅनिंगवर म्हणजे स्ट्रॅटेजीवर काय परिणाम होतो हेही जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया त्या समस्येपासून ज्याला आपण म्हणतोय मॅन्युअल गोंधळ. खरं तर अनेक व्यवसायांना अकाउंटिंगमध्ये याचा सामना करावा लागतो. पण ही समस्या नेमकी आहे तरी काय? बघा, हा गोंधळ म्हणजे फक्त कागदपत्र इकडे तिकडे पडलेली आहेत असं नाहीये. नाही, ही एक मोठी पण शांतपणे वाढणारी बिझनेस रिस्क आहे. विचार करा, चुकीचा डेटा, कायदेशीर गोष्टींमध्ये होणाऱ्या चुका आणि वेळेवर माहितीच न मिळणं हे किती मोठं नुकसान करू शकतं. आणि हे चित्र हे अगदी बरोबर तीच परिस्थिती दाखवतंय. रिपोर्ट्स उशिरा मिळतायत, निर्णय अंदाजे घ्यावे लागतायत आणि सतत नियमांचं पालन होतंय की नाही याची चिंता. या सगळ्याचा परिणाम काय, तर व्यवसायाची वाढच खुंटते. म्हणजे थोडक्यात काय, तर ही मॅन्युअल सिस्टीम फक्त त्रासदायक नाहीये. ती थेट कंपनीच्या नफ्यावर, नियमांच्या पालनावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे वाढण्याच्या क्षमतेवरच घाला घालते. पण मग यातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो उपाय सगळं चित्रच पालटून टाकू शकतो. तो गेम चेंजर आहे, ऑटोमेशन. जेव्हा झोहो बुकसारखी एखादी चांगली ऑटोमेशन सिस्टम येते, तेव्हा अकाउंटिंग हे फक्त मागच्या गोष्टींची नोंद ठेवणारं काम राहत नाही. ते एक रिअल टाईम स्ट्रॅटेजिक सिस्टम बनतं. खरं तर आर्थिक गोंधळातून स्पष्टतेकडे जाण्याचा हाच पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आणि हो, हा बदल काही हवेतला गप्पा नाहीतच. यासाठी एक पक्की 30 दिवसांची योजना आहे. एक असा रोडमॅप जो या बदलातून आपल्याला व्यवस्थितपणे पुढे घेऊन जातो. हे बघा, हा पूर्ण रोडमॅप आपल्यासमोर आहे. एका बाजूला आहे मॅन्युअल गोंधळाचा ढग आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक स्पष्टतेचं ध्येय. हा 30 दिवसांचा प्रवास आपल्याला अंदाजे काम करण्याच्या पद्धतीतून बाहेर काढून ठोस माहितीवर आधारित निर्णय घेण्यापर्यंत पोहोचवतो. तर हा पूर्ण 30 दिवसांचा प्लॅन 3 सोप्या फेजेसमध्ये किंवा टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिला टप्पा, पहिले 10 दिवस, पायाभरणी. दुसरा टप्पा, पुढचे 10 दिवस, प्रोसेस ऑटोमेशन. आणि तिसरा टप्पा, शेवटचे 10 दिवस, इंटेलिजन्स आणि इन्साइट्स. चला एक एक करून बघूया. आता बघा, पहिला टप्पा आहे पायाभरणी. यात चार्ट ऑफ अकाउंट्स तयार करणं, जीएसटी सेट करणं, बँक खाती जोडणं हे सगळं येतं. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का? फक्त बँक खाती सिस्टीमशी जोडल्यानेच जवळजवळ 40 ते 50% मॅन्युअल काम कमी होतं. विचार करा किती मोठा फरक आहे हा. ठीक आहे, पाया पक्का झाला. आता येतो दुसरा टप्पा, ऑटोमेशन. इथे आपण काय करतो? तर नियमित इनव्हॉइस आपोआप पाठवणं, पेमेंटसाठी रिमाइंडर्स सेट करणं, खर्चाचं वर्गीकरण हे सगळं ऑटोमेट करतो. याचा थेट फायदा काय? तर वसुली वेळेवर होते आणि पैशांवर अधिक चांगलं नियंत्रण मिळतं. आणि मग येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, इंटेलिजन्स. इथे सिस्टम फक्त हिशोब ठेवणारं एक साधन राहत नाही, तर ती एक असं शक्तिशाली इंजिन बनते जे मोठे स्ट्रॅटेजिक निर्णय घेण्यासाठी मदत करतं. म्हणजे रिअल टाईम डॅशबोर्ड्स, कॅश फ्लोचं अचूक अनुमान, सगळं काही. बरं, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण याचा व्यवसायावर प्रत्यक्ष ठोस असा काय परिणाम होतो? चला एक बिफोर आणि आफ्टर स्नॅपशॉट बघूया. सगळ्यात पहिला आणि थेट परिणाम म्हणजे पैशांची बचत. विचार करा, माणसं कमी लागतात, चुका टळतात. यामुळे एका छोट्या किंवा मध्यम आकाराच्या उद्योगाची वर्षाला साधारणपणे 5 ते 10 लाख रुपयांची बचत होऊ शकते. ही रक्कम अजिबात कमी नाहीये. पण पैशांपेक्षाही मोठा बदल होतो तो निर्णय घेण्याच्या पद्धतीत. जिथे आधी सगळं अंदाजे चालत होतं, तिथे आता प्रत्येक निर्णय हा ठोस डेटा आणि माहितीच्या आधारावर घेतला जातो. म्हणजे गेसवर्कमधून आपण डेटा ड्रिव्हन निर्णयांकडे येतो. ही टेबल बघा, सरक अगदी स्पष्ट दिसतोय. प्रत्येक गोष्टीत किती सुधारणा आहे. ॲक्युरेसी असो, जीएसटी कंप्लायन्स असो किंवा कलेक्शन्स, सगळं सुधारतं. उदाहरणार्थ, आधी जिथे रिपोर्टसाठी महिन्याची वाट बघावी लागायची, तिथे आता एका क्लिकवर रिअल टाईम डॅशबोर्ड्स मिळतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी,
हा प्रवास फक्त चांगलं अकाउंटिंग करण्यापुरता नाहीये. नाही. यातून एक नवीन व्यावसायिक वास्तव आणि एक नवीन दृष्टिकोन तयार होतो. याचे फायदे फक्त आकड्यांपुरते नाहीत. याचे दूरगामी स्ट्रॅटेजिक फायदे आहेत. कामात पारदर्शकता येते, टीम कुठूनही काम करू शकते, म्हणजे रिमोट वर्क सोपं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्यवसाय वाढतो तेव्हा ही सिस्टीम आपल्या सोबत वाढते, ती अडथळा बनत नाही. म्हणूनच म्हटलं जातं की मॅन्युअल गोंधळातून ऑटोमेशनकडे जाणं हा फक्त एक टेक्नॉलॉजिकल बदल नाही, तर तो एक माइंडसेट शिफ्ट आहे. खरंय, या बदल्यामुळे व्यवसाय फक्त हिशोब ठेवणारे राहत नाहीत, तर ते भविष्याचा विचार करून आर्थिक नियोजन आणि स्ट्रॅटेजी बनवायला लागतात. त्यामुळे आजच्या या स्पर्धात्मक जगात, जिथे वेग आणि अचूकता यावरच यश अवलंबून आहे, तिथे खरा प्रश्न हा नाही की व्यवसायाने ऑटोमेशन करावं की नाही. खरा प्रश्न हा आहे की ते किती लवकर करायचं.